सप्रेम जी बी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण सुखी आणि समाधानी जीवन का जगत नाही आहोत. याचे अनेक प्रकारचे कारण आहेत, पण ते कोणत्या प्रकारचे कारण आहेत हे आपण डिस्कस केलेलं नाही आहोत. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करूया. कोणत्या प्रकारचे कारण आहे ते जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पहा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. जाणून घेऊया ते कोणत्या प्रकारची कारणं आहे जे की गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे. ते जाणून घेण्या अगोदरही जाणून घेऊया की या संसारामध्ये कोणत्या प्रकारचे सुख आहेत, ज्या सुखाचा आधार घेऊन आपण जीवन जगत आहोत. या संसारामध्ये दोन प्रकारचे सुख आहेत, जे की भौतिक सुख आणि दुसरं आहे अभौतिक सुख. भौतिक सुख आहे कोणतं? भौतिक सुख कोणतं आहे? पैसा, प्रॉपर्टी, धन दौलत, घरदार हे प्रकारचे भौतिक सुख आहे. अभौतिक सुख हे एक प्रकारचं सुख आहे जे की इतर व्यक्तीकडून, एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीकडून ते आपल्याला भेटतं. हे एक प्रकारचं अभौतिक सुख आहे. हे अशा प्रकारचे संसारामध्ये उपस्थित असलेले दोन प्रकारचे सुख आहेत. तर मित्रांनो, आपल्याला हे माहीत नाही की या दोन सुखापैकी सगळ्यात महत्त्वाचं सुख कोणतं आहे, हे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण समाधानी नाही आहोत. तर या दोन सुखामध्ये भौतिक सुख हे महत्त्वाचं नाही आहे, आणि या भौतिक सुखाच्याच मागं लागून आपण आपल्या जीवनामध्ये असमाधानी आहोत. आपण समाधानी जीवन जगत नाही आहोत. म्हणून मित्रांनो, हे भौतिक सुख आहे ते संपणार आहे. म्हणून जे सुख संपणार आहे या सुखाच्या मागे का लागायचं? जे संपणार आहे हे आपल्याला माहीत आहे, तरी पण या सुखाच्या मागे लागून आपण आपल्या जीवनामध्ये आपण दुःखीच राहत आहोत. म्हणून मित्रांनो, जे सुख संपणार आहे त्या सुखाच्या मागे लागू नका. जे सुख संपणार नाही, चिरंकाळ टिकणार आहे, या सुखाच्या मागे लागा. तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आणि समाधानी जीवन जगू शकता. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. जय भीम.